नमस्कार, अंकिताज रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आज इथे आपण बनवणार आहोत पुरणपोळी. होळी स्पेशल पुरणपोळी कशी बनवायची ते पाहणार आहोत. ही रेसिपी अगदी महाराष्ट्रातली सगळ्यांची फेवरेट रेसिपी आहे. सर्वांनाच खूप आवडेल आणि सर्वांनाच आवडती ही पुरणपोळी महाराष्ट्राची परंपरा आहे. तर मंडळी, आज इथे आपण पुरणपोळी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने कसं बनवायचं ते पाहणार आहोत. तुम्ही इथे पाहू शकता, टम्म गुबगुबीत फुगलेल्या खुसखुशीत पुरणपोळी कसा बनवायचा ते पाहणार आहोत. चला, तर इथे पाहू शकता, आपण इथे अर्धा किलो डाळ घेतलेला आहे. अर्धा किलो हरभऱ्याची डाळ इथे घेतलेला. याची पुरणपोळी कशी बनवायची ते पाहणार आहोत. चला, तर इथे आपण हरभऱ्याची डाळ इथे अर्धा किलो घेतलेला आहे आणि या कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहोत. 3 तांब्या किंवा 4 ग्लास तुम्ही म्हणू शकता. त्यामध्ये आपण घालून घ्यायचं अर्धा चम्मच तेल आणि त्यानंतर आपण डाळ घालून घ्यायचे हरभऱ्याची. मस्त परतून घ्यायचं किंवा त्याच आहे तसाच आपण कुकरचं झाकण लावून घेऊयात. कुकरचं झाकण लावून आपल्याला 3 किंवा 4 शिट्ट्या काढायच्या आहेत. 4 शिट्ट्यामध्ये आपली ही डाळ एकदम परफेक्ट शिजली जाते आणि व्यवस्थित शिजल्या जातात. कोणत्याही डाळ असो, जसं तुरीचं डाळ, हरभऱ्याची डाळ, सगळेही डाळ शिजले जातात. तर तोवर आपण काय करायचे, तिकडे डाळ शिजू द्यायचे. तोपर्यंत तिकडे आपण गूळ घ्यायचे. गूळ आपण इथे किती डाळ आपले असतात तेवढंच आपल्याला गूळ घ्यायचं आहे. जसं कॉम्बिनेशन परफेक्ट असायला पाहिजे, डाळी एवढाच गूळ पण घ्यायचं आहे. तिकडे अर्धा किलो आपण डाळ घेतलेला आहे आणि इथे आपण अर्धा किलो गूळ पण घेतलेला आहे. तर हे गूळ आता आपण चाकूच्या सहाय्याने असे कापून घ्यायचे. गूळ एकदम नरम असतं, तर आता चाकूच्या सहाय्यानेच आपण कापून घ्यायचं आहे किंवा तुम्ही कुटून घेतलात तरी चालेल. तुम्ही कोणताही पद्धत वापरू शकता, फक्त गूळ बारीक होणे गरजेचं आहे. तर इथे मी चाकूच्या सहाय्याने हे असे कापून घेतले. तुम्हाला जर किसायचं असलं तरी किसू शकता. तर इथे पाहू शकता, या पद्धतीने मी संपूर्ण गूळ चाकूच्या सहाय्याने कापून घेतलेला आहे. तर त्यानंतर इथे आपण पाहायचं आहे आपली ही डाळ शिजलेत का. कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत, मस्त डाळ शिजलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता 4 शिट्ट्यामध्ये एकच नंबर डाळ शिजलेली आहे. मंडळी, तुम्हालाही अगदी झटपट, कोणताही झंझट न करता आपण ही पुरणपोळी इथे बनवणार आहोत. अगदी सहज आणि अस्सल सोलापुरी स्टाईल आपण ही पुरणपोळी बनवत आहोत. आमच्या सोलापूरकडे अशाच पद्धतीने बनवली जाते. तुमच्याकडे कशी बनवतात मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. तर मंडळी, इथे आपण खाली एखादं टोपली ठेवलेलं आहे आणि त्यावर आपण चाळणी ठेवून आता हे सगळं डाळ आपण यामध्ये घालून घ्यायचे, जेणेकरून यामधील पाणी जातील. तर इथे पाहू शकता, खूप गरम आहे, तर त्याचा वाफ येतोय. तर इथे आपण हे सगळं काढून घ्यायचं आहे. सगळे डाळ आपण या चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा आपला पाणी वेगळा होईल. त्याचा आपण कटाची आमटी बनवतो. कटाची आमटी कोणाकोणाला आवडते मला नक्कीच सांगा मंडळी. कटाची आमटी रेसिपी आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे, तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता किंवा आपली ही शॉर्ट व्हिडिओ कटाची आमटी रेसिपी यावर शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता मंडळी. तर इथे आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. गरम पाणी असलं तर बेस्ट होईल. तर ह्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आणि आपल्याला थोडंसं कटाच्या आमटीसाठी डाळ काढून मगच आपण याला कुकरमध्ये घालून घ्यायचं आहे. पुन्हा त्याच कुकरमध्ये आपण हे घालून घेतो आहे आणि त्यामध्ये आपण गूळही घालून घ्यायचं. पसरट भांडं असणं गरजेचं आहे. गूळ आणि डाळ एकजीव करण्यासाठी आपल्याला थोडंसं पसरट भांडं हवं आहे, म्हणजे पुरण बनवायचं आहे आपल्याला. तर थोडासा किंवा त्याच कुकरमध्ये आपण बनवलात तरी चालेल, अजिबात चिटकत नाही. त्यामुळे जरासं जाड असलेलं भांडे आपण घेतलं किंवा नॉनस्टिकचं भांडे आपण घेतलं तर एकदम मस्त अशी पुरण तयार होते, अजिबात चिटकत नाही मंडळी. तर इथे पाहू शकता, आपल्या हे कडेने सगळं काढून घ्यायचं आणि व्यवस्थित हलवत राहायचं आहे. आपल्याला 10 मिनटामध्ये आपली ही पुरण तयार होते. 10 मिनटासाठी आपण हे परतून घ्यायचं आहे, अगदी मीडियम फ्लेमवर. खूप जास्त फास्टही नाही ठेवायचा, कारण पुरण पटकन चिटकायला लागतं. तर खूप हाय फ्लेम ही न ठेवता मध्यम फ्लेमवर आपण हे सगळं करून घ्यायचं. अगदी 10 मिनिटात आपली पुरण बनली जाते. तर मंडळी, इथे पाहू शकता
यामधील थोडंसं पाणी जात आहे, तर हलकं आपली पाणी कमी होत आहे. तर अशाच पद्धतीने आपण 2 ते 3 मिनटासाठी आता आपण परतून घेणार आहोत. तर मंडळी इथे पाहू शकता 2 ते 3 मिनिटानंतर आपली ही पुरण तयार होतच आलेलं आहे. आणखी थोडंसं पातळ वाटतोय, तर अनेक 1 मिनिटासाठी आपण याला परतून घ्यायचंय. अनेक 1 मिनिटासाठी याला परतून घेतलं की आपलं हे पुरण तयार होतं मंडळी. तर तुम्ही पाहू शकता इथे याप्रमाणे तुम्हाला जर चाळणीमध्ये पुरण तुम्ही चाळणीमध्ये वाटू शकता किंवा मिक्सरमध्ये वाटू शकता. कोणत्याही पद्धतीने तुम्ही याचा पुरण बनवू शकता. तर इथं आपला हा पुरण तयार झालेला आहे मंडळी. आता आपण परतून घेतलं, मस्त असा परफेक्ट असा आपला पुरण तयार झालेला आहे. आता आपण या पुरणाला काढून घ्यायचं आणि चाळणीमध्ये आपण चाळणीमध्ये पुरण वाटून घेणार आहोत. तुम्हाला मिक्सरमध्ये करायचं असलं तरी करू शकता. कोणत्याही पद्धतीने तुम्ही पुरण वाटून घेऊ शकता. तर इथे आपलं थोडंसं पुरण थंड होऊ द्यायचं आहे. खूप जास्त गरम असू नये, फक्त थोडंसं गरम पण असायला पाहिजे. एकदम थंड झाली की तरीही आपली पुरण चाळणीमधून पडत नाही, म्हणून थोडंसं गरम असतानाच आपल्याला हे पुरण वाटून घ्यायचं आहे. तर इथे आपला हा पुरण तयार झालेला आहे मंडळी. आता आपण पुरण वाटून घेऊयात. तर पुरण वाटण्यासाठी मी पुरण वाटायची चाळणी इथे आपण धुवून घेतलेला आहे. त्यामध्ये आपण संपूर्ण पुरण घालून घेऊयात आणि खलबत्त्याच्या वरचं जे असतो त्याच्याने किंवा एखादा वाटी तांब्या कशाने पण आपल्याला सोपं पडेल त्या एखाद्या वस्तूने आपण या पद्धतीने याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. म्हणजे त्याचं पुरण चाळणी करून घ्यायची. पुरण अगदी बारीक अशी खाली पडते आणि परफेक्ट पुरण वाटून घ्यायचे. तर इथे पुरण वाटून झालेलं आहे मंडळी. पुरण वाटून झाल्यावर आपण इथे इलायची 5-6 इलायची आपण बारीक अशी कुटून घेतलेली आहे, ते यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. खाली एक कढई किंवा पातेला ठेवूनच आपण पुरण चाळणीमधून चाळून घ्यायचे. तर इथे आपण व्यवस्थित इलायची लावून घेतलं आणि एका ताटामध्ये काढून घेतलं. यामध्ये जास्त काहीही न घालता फक्त इलायची घातलेली आहे. तुम्हाला आवडल्यास जायफळ वगैरे तुम्ही घालू शकता. आणि इकडे आपण तोपर्यंत गव्हाचं कणिकही मळून घेतलेलं आहे. कणिक आपण मळून घेतलेला आहे. तुम्ही कोणताही घेऊ शकता. चांगल्या गव्हाचा कणिक इथे आपण करून घेतलेला आहे. आता आपण घ्यायचे आणि थोडं करून आपण यामध्ये भरून घ्यायचे. या पद्धतीने तुम्ही इथे पाहू शकता व्हिडिओमध्ये. या पद्धतीने आपण भरून घेतलेले आहे. कणिक घ्यायचं आहे आधी आणि त्यानंतर भरून घ्यायचे. जसं मोदक भरतो त्याच पद्धतीने आपण पारंपरिक पद्धतीने भरून घेतोय मंडळी. तर इथे आपण यामध्ये भरून घेतलं. आता आपण ही पोळी लाटायची आहे. अगदी अलगद हाताने आपण ही पोळी लाटून घ्यायची. अगदी कडेने लाटून घ्यायचे आणि एकदम गोलाकार अशी आपण पुरणपोळी लाटून घ्यायचे. तर मंडळी तुम्ही इथे पाहू शकता या पद्धतीने आपण पुरणपोळी लाटून घ्यायचे. संपूर्ण पुरणपोळी गोलाकार अशी लाटून घेऊयात. अगदी झटपट बनली जाते आणि कोणताही झंझट नसताना आपण ही अगदी झटपट ही पुरणपोळी बनवू शकतो. कमीत कमी हे मला पुरणपोळी बनवायला 1 तास लागतो. 1 तासामध्ये मी ही पुरणपोळी बनवलेली आहे. कुकर लावण्यापासून बनवण्यापर्यंत 1 तासाचा कालावधी लागतो आपल्याला हा पुरणपोळी बनवायला. तर इथे आपण तवाही गरम करायला ठेवलेला आहे. पुरणपोळी आपली लाटलेली आहे. आता आपण इथे तवा गरम झाल्यानंतर पोळीही घालून घेतलेली आहे. पोळी एक साईडला झाली की आपण पुन्हा दुसऱ्या साईडला पलटून घ्यायचे. अगदी टम्म अशी फुगलेली पोळी तुम्हाला जर बघायची असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. नवनवीन रेसिपीज मिळवा. तर इथे पाहू शकता मंडळी आपली ही पोळी दुसऱ्या साईडला पलटून घेतलेली आहे. तर पलटून घेतल्यानंतर आपण सगळीकडून ब्रशने तेल लावून घेऊयात. ब्रशने तेल लावून घ्यायचं आहे आणि पुन्हा पलटून घ्यायचं आहे. पोळी आपली सगळीकडे लागली गेली पाहिजे. तेल थोडंसं जास्त लागतो पोळीला. सगळीकडून तेल लागला पाहिजे, नाहीतर पोळीला चव येत नाही. तर इथे आपली पोळी पलटून घेतलेली आहे. पाहू शकता मस्त टम्म अशी फुललेली आहे आपली ही पुरणपोळी. तुम्हीही अशा पद्धतीने नक्कीच ट्राय करा. तुमची ही पोळी एकदम परफेक्ट फुगेल. आणि असेल गावरान रेसिपीज तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. तर इथे पाहू शकता मस्त टम्म फुगली की नाही मंडळी पुरणपोळी.
तर इथे अशी ही पुरणपोळी तुम्हीही नक्की ट्राय करा. आणि ही रेसिपी तुम्ही कोणत्या राज्यातून जिल्ह्यातून पाहताय नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. तर मंडळी, आता आपण ही पुरणपोळी काढून घेतली, तयार झालेली पुरणपोळी आपण काढून घेतली. तोपर्यंत इथे आपण दुसराही पुरणपोळी लाटून घेतलेला आहे. त्यालाही त्याच पद्धतीने आपण लाटून घेतलेला आहे. स्टेप बाय स्टेप पारंपरिक पद्धतीने आपण भरून घेतलं आणि स्टेप बाय स्टेप लाटून घेतलं. व्यवस्थित कडेने लाटून घेतलेलं आहे आणि तव्यामध्ये घालून दुसऱ्या साईडलाही पलटून घेतलं आणि सगळीकडे व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे. सगळीकडे व्यवस्थित तेल लावून घेतलं की पुन्हा आपण दुसऱ्या साईडला पलटून घेणार आहोत. ही पुरणपोळी आपल्या महाराष्ट्राची आन मान शान आहे आणि ही महाराष्ट्राची पुरणपोळी अख्ख्या भारतातच प्रसिद्ध आहे. मंडळी, तुम्हाला ही पुरणपोळी आवडते का नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. तर इथे पाहू शकता दुसऱ्याही साईडला पलटून घेतलं की आपली ही पुरणपोळी टममध्येसा फुगलेली आहे. आपल्या सगळ्या पोळी अशाच फुगलेल्या आहेत मंडळी. तर इथे आपण 2च दाखवलेलं आहे. इथे आपण 2च दाखवतो, बाकी सगळेही असेच फुगतील. जसं मी स्टेप बाय स्टेप ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं त्या पद्धतीने फॉलो करा. तुम्हीही मस्त अशी पुरणपोळी नक्कीच ट्राय करा. पुरणपोळी होळीला किंवा कोणत्याही सणाला आपल्याकडे पुरणपोळी बनते, तेव्हा तुम्ही ही पुरणपोळी नक्की ट्राय करू शकता. तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी आवडली का? आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नवनवीन रेसिपीज मिळवा. आणि जाता जाता ही व्हिडिओ कशी वाटली तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. मंडळी, तुम्हाला ही पुरणपोळी आवडतात का? अगदी घरगुती पद्धतीने आणि असल गावरान पद्धतीने रेसिपी जर आवडत असेल तर नक्कीच चॅनलवर एकदा भेट द्या. रेसिपी आवडल्यास लाईक करून घ्या आणि शेअर करून घ्या. आणि हो, जाता जाता तुम्ही कोणत्या राज्यातून आणि जिल्ह्यातून पाहताय नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. तर मंडळी, कशी वाटली पुरणपोळी रेसिपी? भेटूयात लवकरच अशाच नवनवीन रेसिपीसोबत. बाय बाय.